पौराणिक मान्यतेनुसार आदिशक्ती त्रिपुरा सुंदरी जगज्जननी ललिता मातेच्या दर्शन मात्र केल्याने सर्व कष्टांचे निवारण होते. ललिता पंचमी व्रत समस्त सुख प्रदान करणारे आहे. देवीची पूजा शक्ती प्रदान करते आणि नवरात्रीच्या 5व्या दिवशी जे आहे ललिता व्रतचे आचरण केले जाते आणि त्यानंतर जे आहे कथेचं श्रवण करणं खूपच गरजेचं आहे. केवळ ललिता पंचमीच्या कथेचं श्रवण केल्याने सुद्धा जे आहे आपल्या आयुष्यामध्ये सगळं सुख समृद्धी आपल्याला प्राप्त होते. कोणत्याही प्रकारची संकट आपल्या आयुष्यामध्ये येत नाही. तर चला जाणून घेऊया कहाणी ललिता पंचमीची. पण त्याआधी जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आटपाट नगर होते. तिथे एक ब्राह्मण होता. त्याला 2 आवळे जावळे मुलगे होते. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आई बाप मेले. भाऊबंधांनी त्यांचे काय होते नव्हते ते सगळे हिरावून घेतले. मुलांना देशोधडीला लावलं. पुढे ती मुलं जाता जाता एका नगरीत आले. 2 प्रहराची वेळ झाली आहे. वाट चालता चालता दोघे दमून गेले आहेत. दोघांचे जीव भुकेने कळवळलेले आहेत. दोघांची तोंड सुकून गेलेली आहेत. असे ते 2 जण त्या नगरीत आले. इतक्यात एक चमत्कार झाला. एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरिता घरातून बाहेर आला. ब्राह्मणानं त्या मुलांना पाहिले. आपल्या घरात बोलवून नेले. जेवू घातले. नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली. त्या मुलांनी आपली सर्व हकीकत सांगितली. ब्राह्मणाने दोन्ही मुलांना घरी ठेवून घेतले. वेद ध्यान पढवू लागला. मुलेही तिथे राहून वेद पढू लागली. असे करता करता पुष्कळ दिवस झाले. पुढे काय झाले तो ब्राह्मण ललिता पंचमीचं व्रत करू लागला. शिष्यांनी गुरुजींना विचारले, हे आपण काय करतात? तेव्हा गुरुजी म्हणाले, हे उपांग ललिता पंचमीचं व्रत आहे. ह्यात द्रव्य मिळतं, विद्या प्राप्त होते, इच्छित हेतू प्राप्त होतात. हे त्या शिष्यांनी ऐकले. यथाशक्ती त्यांनी व्रत केले. तशी त्यांना लवकर विद्या आली. 2 मुलांची लग्न झाली. पुढे ते आपल्या नगरीत आले. श्रीमंत झाले. सुख समाधानाने कीर्ती मिळवून राहू लागले. याप्रमाणे काही दिवस गेले. पुढे काही चमत्कार झाला. 2 भाऊ वेगळे निघाले. थोरला भाऊ दरवर्षी आपल्या ललिता पंचमीचे व्रत करी. त्यामुळे त्याची संपत्ती कायम राहिली. धाकट्या भावाने व्रताची हेळसाट केली. त्यानं देवीला राग आला. त्यामुळे त्याला दरिद्र आलं. पुढे ती नवरा बायको थोरल्या भावाकडे राहायला गेली. एके दिवशी वडील भावाची बायको दिराला काही बोलली. त्यामुळे ह्याला राग आला. मोठा पश्चाताप झाला. आपल्या बायकोला म्हणाला, मी उपांग ललितेचे व्रत टाकले. त्यामुळे मला हे फळ आले. हा अपमान सहन करून इथे राहणं चांगलं नाही. मी आता देवीला प्रसन्न करीन तेव्हाच घरी येईन असं बोलून निघून गेला. पुढे त्याच्या भावानं त्याचा पुष्कळ शोध घेतला. परंतु शोध काही लागला नाही. पुढे हा हिंडता हिंडता एका नगराजवळ आला. त्या नगराबाहेर गुराखी भेटला. त्याने विचारले, ह्या गावाचं नाव काय? कोणता राजा इथे राहतो? उतरायला जागा कुठे मिळेल? ते म्हणाले, ह्या गावचं नाव उपांग आहे. इथे राजाही उपांगच आहे. इथे ललितेचे एक देऊळ आहे. तिथे मोठी धर्मशाळा आहे. उतरायला जागा मिळेल. आम्ही त्याच गावातून आलो. तिकडेच आम्हाला जायचे आहे. तुम्हालाही यायचं असेल तर चला. मग तो त्या नगरात गेला. धर्मशाळेत उतरला. देवीचे दर्शन घेतले. अनन्य भावानं तिला शरण गेला. रात्री देवळातच निजला. देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. राजाकडे जा. माझ्या पूजेच्या करंड्याचं झाकण माग. त्याची नेहमी पूजा कर. म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होईल. इतके सांगून देवी गुप्त झाली व तो जागा झाला. दुसऱ्या दिवशी तो राजाकडे गेला. देवीचा दृष्टांत सांगितला. पूजेचं झाकण मागितलं. राजाने ते दिलं. ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी आला. घरी नेऊन त्याची पूजा करू लागला. ललिता देवीचे व्रत करू लागला. तसे पुन्हा सुखाचे दिवस आले. इच्छित मनोरथ सिद्धीस गेले. पुढे देवीच्या आशीर्वादाने त्याला मुलगी झाली. तिचं नाव ललिता ठेवले. दिवसेंदिवस मुलगी मोठी झाली. सोबतिणी बरोबर खेळायला जाऊ लागली.
पुढे काय चमत्कार झाला. एके दिवशी मुलीने ते झाकण घेतले, नदीवर खेळायला गेली. तिथे जाऊन आंघोळ करू लागली. इतक्यात एका ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं. तिने त्यावर झाकणाने पाणी उडवले. तसे तो ब्राह्मण जिवंत झाला. देवीच्या प्रसादाने त्याला सुंदर रूप प्राप्त झाले. तिने ते पाहिले. आपल्याला हा पती असावा असं तिला वाटलं. आपला हेतू त्यास कळविला. तेव्हा त्याने तिला विचारलं, ही गोष्ट घडली कशी. तशी ती म्हणाली, मी तुम्हाला घरी जेवायला बोलवते. जेवायच्या वेळेस आपोषणी हातात घ्या आणि अडून बसा. म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील, भटजी आपोषणी का घेत नाही. तेव्हा तुम्ही सांगा की आपली कन्या मला द्या, तर जेवतो, नाही तर असाच उठतो. म्हणजे ते देतील. त्याप्रमाणे तिने त्याला जेवायला बोलवलं. ब्राह्मण जेवायला बसू लागला. मुलीचं मागणं केलं. बापाने मुलगी देण्यास कबूल केलं. सुख समाधानाने जेवण झालं. चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं. नवरा नवरीची बोलवण केली. घरी जाते वेळेस देवाचं प्रसादाचं झाकण घेऊन गेली. त्यामुळे बापाच्या घरात सगळं द्रव्य गेले. दारिद्र्य आले. तो फार गरीब झाला. तसंच त्याच्या बायकोने मुलीजवळ झाकण मागितले. मुलीने ते दिले नाही. तिने तो रोष मनात ठेवला. एके दिवशी आई मुलीच्या घरी जाऊ लागली. जाताना वाटेत जावई भेटला. सासूने त्याला ठार मारलं. झाकण घेऊन घरी आली. इकडे मुलीच्या व्रताच्या पुण्याने जावई जिवंत झाला. उठून घरी गेला. बायकोला झालेली हकीकत सांगितली. तिला मोठा आनंद झाला. पुढे ही सर्व हकीकत सासूला समजली. तशी ती जावयाच्या घरी आली. पटपटा पाया पडू लागली. केलेली अपराधाची कबुली झाली. तिला पश्चाताप झाला. अशा कर्मामुळे तिला गरिबी आली. तिचा नवरा नेहमी आश्चर्य करू लागला की वारंवार असं का होतंय. ह्याचं कारण काही केल्या त्याला लक्षात येईना. म्हणून वडील भावाकडे गेला. त्याला सगळी हकीकत सांगितली. तो म्हणाला, तू ललिता पंचमीच्या व्रताची हेळसाट करतोस. त्या योगाने असं होतंय. व्रत नेम यथास्थित कर. देवाची पूजा कर, म्हणजे तुझे कल्याण होईल. त्याने तसं वागण्याचा निश्चय केला. घरी आला. व्रत करू लागला. तो श्रीमंत झाला. त्याच्या मनातले इष्ट हेतू पूर्ण झाले. तसे तुमचे आमचे होवोत. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण ललिता पंचमीच्या कथेचं केवळ श्रवण केल्याने सुद्धा जे आहे अमाप असं पुण्य मिळतं. आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते, धनधान्यामध्ये वृद्धी होते. म्हणूनच जास्तीत जास्त लोकांना ह्याचा लाभ मिळावा हीच मनामध्ये सदिच्छा.